तुम्ही इथं? हा, ते एक महत्वाचं काम होतं म्हणून आलो होतो. बोला की. ते पैसे, माझे जे 2 एकर आहे तिकडे बघायचं बी नाही. 3 न कसायचे पैसे. मालक, जमीन न कसायचे पैसे? हा, आता कसली तर काय तुम्हाला एवढेचे पैसे मिळतील, न कसली तरी एवढे. काय तुम्हीच ठरवा, जमीन कसायची न कसायची, काही पैसे घ्यायचे. पैसे घ्यायचं अंगा असं हे भारी निर्णय घेतलाय तुम्ही. त्या 2 एकराकडे फिरकायचं बी नाही बरं का. मालक, तुम्ही म्हणाल तसं. येऊ का वहिनी? येतो. जामकर साहेब, तुम्ही घ्यायलाच पाहिजे. कारण जामकर साहेब, असं फुकटशी मिळालेली सोडायची नसती. पाप लागते, पाप. आणि आम्ही इकडे आमच्या काळजावर दगड ठेवून तुमची वाट बघतो दारू प्यायला, आणि तुम्ही आम्हाला असं बोलता. बरोबर आहे. अहो जामकर साहेब, तुम्ही नसले का नाही, आमच्या घशाखाली दारूचं थेंब जात नाही. अहो पॅक भरताना आमचा हात असा तर कापतो, चकना ओरडत असतो. जामकर साहेब कुठे आहेत? जामकर साहेब कुठे आहेत? आता कसे पेणार? आता कसे पेणार? नाही, तू पॅक भर रे यांचं पण भर. पुढच्या जन्मीचे अव्वल दर्जाचे पोपट शोभता तुम्ही, वारंवार सिद्ध करता. गोपाळच्या हळदीमध्ये मॅक्स सोबत तितकीच दारू प्याला होतात मजबूत. आज जामकर यांच्याबरोबर गप्पा मारतोय म्हणजे तिकडे आर्या एकटी असणार. आले आले. यार कशी इथून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद झालेत. कसं बाहेर पडो? काहीतरी केलं पाहिजे देवी सिंग. देवी सिंग, काहीतरी केलं पाहिजेस. जर का वेळेत हळदीला नाही पोचलो तर त्या जामकरला माझ्यावर डाव उठेल. देवी सिंग, काहीतरी कर, काहीतरी. फुलाबाई, गोपाळ कुठं आहे? गोपाळ कुठं दिसत नाही. गोपालने डाव साधला, मला फसवलं. अहो तो ब्लाऊज आणायला गेलाय दुकानावर. हो का? बर बर, ठीक आहे ठीक आहे. गोपाळ दुकानावर गेला तर अजून आला नाही ग. इतका वेळ लागतोय बाई ग. जित्या, इकडे या. काय ए माग हो, वास येतोय. ए थांब जित्या, थांब तू इथे. हे बघ, गोपाळ दुकानात आहे का बघून या जावा तुम्ही. अहो मी मगाशीच गेलो होतो, तो नाहीये तिकडं. आत्याबाई,
मग ते परत वाड्यावर गेले असतील. या म्हातारीला ए मोडद्या आजीला आणायला वाड्यावर गेलतो तिथं बिन नव्हतं त्यो. अरे तो कुणाच तरी मुडदं पाडायला गेला असेल. आत्या आता तरी इथं शांत बसा की वाईस. माझ्या गोपाळला काय बी बोलू नका. हा ते आवडतीचं शिंबूड गोड लागतो आणि आवडतीचं मिठाळणी अशी गत आहे तुझी. मी काय म्हणते का दरवेळी कार्यक्रमातच बरं गायब होतोय हो. हा मी म्हणलं ना की ह्याचं रातचं काहीतरी काळे धंदे चालू असतात तेच करायला गेला असेल तो. पण किती बी अंधारात केलं ना तर कवा नाही कवा उजेडात येतच. रुसून गेला असेल कुठंतरी. आपण सगळे जमीन कसायला घेतोय म्हणून. थांबा मी आज बघून येते त्याला. ब्रेकिंग न्यूज गोपाळाला गोपाळ कुठं होतास एवढा वेळ? लगेच येतो म्हणून सांगून गेला आणि आता येतोय स्वैर. अगं होय म्हणलो तू लगेच येणार, पण ती शिलाईची काम, ती ब्लाऊज परत डिलिव्हरी द्यायची होती. तिकडे डिलिव्हरी द्यायला गेलो तर ती कस्टमर चहा प्यायल्याशिवाय सोडनाच. मग चहा प्यायला थांबलो, त्याच्यामुळे उशीर झाला बघ. बरोबर ते राहू दे समजा. चल माधुरीला हळद लावायला.